मध्ये आपल्याला दिसतील. मागच्या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र मध्ये आपण समीर पाटील यांना पाहिलं, उपाध्यक्षपद देखील आहेत आणि अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघितलं. पण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं समीर पाटील यांचा संघ मात्र विजयी झाला होता. यावेळेस मात्र द ग्रेट मराठा जुचंद्र मोहनदादा पाटील यांचा संघ देखील शतरक्षक करताना दिसेल. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबाबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्की प्रेक्षक म्हणजे प्रत्येक स्पर्धेसाठी केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकांचं सहकार्य लाभणं देखील गरजेचं आहे. परंतु कोरोनासारखी परिस्थिती असताना प्रत्येकाने सामाजिक अंतर ठेवून मात्र मैदानामध्ये बसणं देखील गरजेचं असेल. तसेच आपण JTC लाईव्ह याच्या माध्यमातून यूट्यूबवर देखील ऑनलाईन ही मॅच बघू शकता. एक चांगली क्लिअरिटी आपण पाहतोय. JTC नव्याने उदयास आलेली आपण ही यूट्यूबवर पाहू शकता. जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह. तर पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर बघू शकता पायगावातील आदरणीय समाजसेवक काशीनाथजी देवळीकर तसेच भानुदासजी भोईर हे देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, हार्दिक स्वागत देखील करतोय. दरम्यान द ग्रेट मराठा जुचंद्र संघानं शतरक्षण लावून घ्यायचंय. पंचाने देखील सामना त्वरित चालू करायचा आहे. तर रजनी स्पर्धा या स्पर्धेतील दुसरा दिवस, अंतिम दिवस मित्रांनो आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये ध्रुवतारा तिवरी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. यावेळेस आपण पाहतोय द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये सामना रंगतोय. क्या लगता है निशांत, जिस तरह का ये मैच है, इस मैच के बारे में आप क्या कहना चाहेंगे? डीजे तेजस, इस वक्त आज चैंपियन ट्रॉफी में चैंपियन अंपायरिंग करने के लिए अजीम अब्दुल्ले पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है अंपायर अजीम अब्दुल्ले, और उनके साथ मेरे काबिल दोस्त कमेंटेटर मजहर खान भी आए हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. अजीम, आपको अंपायरिंग के लिए जाना है, इसलिए आप तुरंत आ जाइए, और मजहर खान आपको VIP डाइस पे आना है. तर नक्कीच यावेळेस सलामीची जोडी मैदानामध्ये तेजेश मुकादम आणि दीपक मडवी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. तसंच पारितोषिक लागलंय. तर स्वयंभू पायगावच्या कोणत्याही खेळाडूनं षटकारांची हॅट्रिक साधली तर सुरेश इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक भरतजी देवलीकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. Yes, two openers on the ground, the captain Tejas Mukadam and Heart of Bhiwandi Deepak Madhvi. These two are the great all-rounder. Is going to be great Maratha pace attacker Ashok. First ball was to Tejas, who played on the onside with the short back leaf, and with the stroke batsman through for one. Tejas Mukadam of the mark with single, and Swayambhu Paigaon one for no wicket. You are watching day and night cricket Champion Trophy 2020 from Paye. The match between Swayambhu Paigaon and the great Maratha Juchandra. Today is with me the commentator voice of Bhainder Manish Patil and voice of Paye and Khadi Nishant Patil. Ball this time try to hook as ball goes his back foot, white signal from umpire. So his score is 2 for no wicket.
तर नक्कीच यावेळेस बघितलं लेगस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू आता स्वैर मारा केलाय गोलंदाज अशोक याने. Ashok, right arm over the wicket. This time reverse attempt by Deepak Madhvi, but doesn't connect properly middle of the bat. Ball is rolls to fly slip, all on the ground, but Deepak cross for a easy single. His score is 3 without loss. Now Tejas Mukadam on strike. This time goes his back foot punch very hard, straight to covers, and with the stroke batsman through for one. Runs coming in form of singles wide as Ashok maintain very good length and line. Welcome the champion umpire in champion trophy Azim Hamdulle. Today's umpiring in champion trophy and great commentator Mazhar Khan joined us. This time use the depth of the crease, clipping away on the onside by Madhvi for a single. Score moves up to 5 for no wicket. तर नक्कीच दीपक मडवी याला पारितोषिक आलंय. जर रिव्हर्सचा फटका षटकार मारला तर प्रमोद देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. There we watch Ashok. Facing him Tejas Mukadam, the captain of Swayambhu Paigaon. This time a hard and a terrific shot. Look like a Patra Bajao stroke for 6. 4 runs, first bounce. Great shot. Is the great player. Look at that. Beautiful execution. Over the infield, terrific stroke. Over long off boundary. Over goes the mid off for 4. काय चांगला फटका आलाय तेजस मुकादमच्या बॅट मधून. अफलातून फटका 4 धावांसाठी. This time another big one. Should be a 6. Yes, it is. What a great batting from captain of Swayambhu, Tejas Mukadam. Great shot. Use his feet. Picks on the half volley and loft over the long on. First bounce to finds glorious shot over the ropes. Great shot. Beautiful execution. Fantastic time and plenty of power behind the strokes. That marks end of the first over. Very good start from Swayambhu Paigaon. एक ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत, 15 रन, क्योंकि आने वाले बैट्समैन में पावर हिटर ऑफ भिवंडी जीतू का आना बाकी है. हमारे बीच आज चैंपियन ट्रॉफी में चैंपियन अंपायर अजीम अब्दुल्ला आए हैं जो अगले मैच से अंपायरिंग करेंगे. उनका स्वागत है. और कमेंट्री पैनल के एक मशहूर कमेंटेटर मजहर खान हमसे जुड़ चुके हैं. वेलकम. मितेश शिंगोड़े को गेंदबाजी के लिए लगाया गया. दीपक मडवी, देखिए रिवर्स शॉट भिवंडी में अगर किसने इन्वेंट किया तो दीपक मडवी थे. और मेयर कप 2003 में उन्होंने मैजिक ऑफ भिवंडी उमा को स्टैंड साउथ स्टैंड में रिवर्स खेला. उसके बाद विश्वास मात्रे को. शिंगोड़े फिर से रिवर्स की कोशिश, बॉडी लैंग्वेज को पढ़ा, गेंद को गुडलैन पे रखा, विकेटों के ऊपर से गई. कहीं ना कहीं तेजस दीपक को कुछ समझा नहीं जा रहे. आने वाले बल्लेबाजों में पावर हिटर जीतू गवली का आना बाकी है. JTC पे सारा टेलीकास्ट आप देख रहे हैं. इस मर्तबा स्विच हिट हवा में. ओ, इससे आसान कैच क्या हो सकता है. दीपक मडवी बाल बाल बच गए. लगातार जिद्दी क्रिकेट खेल रहे हैं लेकिन उतना अच्छा नहीं खेल पा रहे हैं. स्कोर है 16 रन बिना किसी विकेट के. गेंदबाजी के लिए
मितेश शिंगोड़े सामना करेंगे तेजस मुकादम। 4 गेंदों में 1 सिक्सर और 1 चौका, 12 पे बल्लेबाजी करे। इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते। फिर से गेंद को बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 17 पर। दूसरा ओवर चल रहा है। आप मुकाबला देख रहे हैं द ग्रेट मराठा जूचंद्र बनाम स्वयंभू पायगांव। चैंपियन ट्रॉफी 2020 का चैंपियन कौन बनेगा, जबकि इस इलाके के चैंपियन कमेंटेटर हमारे साथ हैं निशांत और मनीष पाटिल। ओ हो, क्या शॉट है, फ्लिक कर दिया, 6 रन। व्हाट अ ग्रेट स्ट्रोक। ये देखिए लॉन्ग वे शफल और एबी डिविलियर्स के अंदाज में इस शॉट को खेला है। ये शॉट जाजिबुल नजर है। इस शॉट को आप 10 मर्तबा देखेंगे तो आपकी प्यास नहीं बुझेगी। पहाड़ी से गिरता हुआ झरना जिस तरह आंखों में समा जाता है, शॉट डूब गया है। दीपक अपने बाजुओं को खोलते हुए इस मर्तबा स्विच हिट किया है, गैप में कोई मौका नहीं, कह दिया उन्होंने इस शॉट का मैं हूं सरताज। ग्रेट शॉट। ये देखिए स्विच हिट, क्या टाइमिंग है, और गैप को बहुत ही खूबसूरती के साथ ढूंढ लिया। अब दीपक मडवी तेज रन बनाते हुए कुल स्कोर 27 पे पहुंचा है। राईट आर्म 5 चेंडूचा खेळ झालेला आहे। या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे। मितेश फिर से रिवर्स खेला है, इस मर्तबा देखना है गेंद को रोकने में सफल। रिले फील्डिंग होती तब तक के लिए देखना है 3 रन पुढे के। तर बाबे सर आपण बघितलं थर्डमॅन रिझन मध्ये क्रिस्ली यानं काय एफर्ट्स लावला, कमाल दाखवली। मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या, काय चांगला एफर्ट्स लावला। 3 रन लिए हैं, 1 रन जरूर बचा है, लेकिन 1 रन बहुत कीमती रहता है। दीपक मडवी ने ये बता दिया है कि उनके वो शॉट्स जिसके लिए वो जाने जाते हैं आज भी मशहूर है। ये देखिए क्या एफर्ट रहा था वहां पर खिलाड़ी का। 2 की समाप्ति, 30 रन बने। अगले दौर में क्या होता है क्या ये सुनते हैं निशांत पाटिल से। तर नक्कीच चांगलं शतरक्षण झालं क्रिस्ली याच्या माध्यमातून, नक्कीच 1 धाव देखील वाजवली। रिव्हर्स दीपक मडवी मात्र या ठिकाणी कुठेतरी इंजरीज झालेत। कालच्या मॅच मध्ये आपण बघितलं प्रताप भोईर यांना अशाच प्रकारे चांगली फलंदाजी करत होती, तर डू फॅक्टर मध्ये हवेमध्ये गारवा असताना कुठेतरी इंजरी होताना दिसते फलंदाजांना। कालच्या दिवसामध्ये प्रताप भोईर या खेळाडूला देखील इंजरी झाली होती आणि आजच्या दिवशी दीपक मडवी द आर्ट ऑफ भिवंडी एक चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे, भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय। आतापर्यंत 2 रिव्हर्सचे फटके देखील दीपकच्या बॅट मधून आले, चांगली फलंदाजी देखील करतोय। तर दीपक मडवी यानं रिव्हर्सचा षटकार मारला तर प्रमोद देवलीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झालंय। दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय। प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या दाखल झाली आहे ती बिनबाद 30 धावा। चांगली सुरुवात म्हणावी लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघासमोर फलंदाजी करत असताना। दरम्यान षटक क्रमांक 3 विनोद परेड आलाय रेड अप ओव्हर द विकेट दीपक मडवीसाठी। रिव्हर्सचा फटका फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षक करेल। यावेळेस मात्र दीपक मडवी याला एकच धाव मिळेल या चेंडूवर। तर यावेळेस आपण बघितलं फुलटॉस चेंडू होता, हवं तसं चेंडूला व्यवस्थित खेळता आलं नव्हतं। अलाउन द कापेट त्या ठिकाणी शतरक्षक होते, चेंडूची फेक ही करेल, तोपर्यंत एकच धाव। देखिए अगर हम रात की क्रिकेट की बात करते तो एक अच्छा टोटल स्वयंभू पायगांव ने बना लिया है, और जीतू गवली का आना बाकी है। वो ऐसे बैट्समैन है जो कभी भी गेर बदल सकते हैं। पुन्हा एकदा विनोद परेड, यावेळेस तेजस मुकादम काय अफलातून फलंदाज आहे। 4 गाव प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः बरसला होता आणि या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी करतोय। यावेळेस कुठेतरी हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न,
चेंडूनी पडल्यानंतर अनपेक्षितपणे हुसली घेतली आणि वेध मात्र घेतलाय यष्टिरक्षकाचा. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करते आणि नक्कीच या ठिकाणी देखील गोलंदाजाला वॉर्न केलं जातील की या षटकामध्ये तू एक अनपेक्षित उचली देणार चेंडू टाकलाय. जर पुन्हा अशा प्रकारे चेंडू टाकला तर तुझ्या चेंडूला मात्र स्वैर देखील घोषित केलं जाईल. विनोद परेड राईट अप ओव्हर द विकेट. तेजस मुकादम साडी वेगवान पद्धतीचा गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय सुरेख चेंडू होता, परंतु यष्टिरक्षक कुठेतरी चुकी करते. तोपर्यंत एक धाव मिळेल या खेळाडूला. Beautiful ball indeed. Wide Yorker and just under the bat. Wicketkeeper fumbled here, and meanwhile batsman taken one run. तर अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू टाकला होता विनोद परेड या गोलंदाजानं पूर्णपणे चकित झाला होता. फलंदाज तेजस मुकादम आणि यष्टिरक्षक मोहनदादा पाटील हे देखील बीट झाले होते या चेंडूवर. पुन्हा एकदा विनोद परेड आपल्याकडे पुढील चेंडू दीपक मडवीसाठी. दीपक मडवी आतापर्यंतचा 8 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळतोय. या मॅच मध्ये चांगली फलंदाजी देखील करतोय. विनोद आपल्याकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. शपल क्रॉस झाले होते. यावेळेस मात्र फटका फसलाय. तर नक्कीच यावेळेस बघितलं थोडासा फटका चुकीचा ठरलाय. दीपक मडवी याचा शपल क्रॉस झाले होते. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय विनोद परेड हा गोलंदाज. अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी टाकताना पाहतोय. चांगल्या गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला होता यावेळेसच्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा विनोद परेड आपल्याकडे पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. दीपक मडवी साडी. रिव्हर्सचा फटका. यावेळेस मात्र शतरक्षक आहे. संधी झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सुरेख फटका. This is the class of heart of भिवंडी दीपक मडवी. ये देखिए काफी हार्ड टचिंग स्ट्रोक. फील्डर फैसला नहीं कर पाए कि कैच ले या गेंद को रोके. इससे पहले वो कुछ करते, गेंद उनको डॉज देती हुई 4 रन. तर नक्कीच यावेळेस बघितलं आपण शतरक्षक द्विधा स्थितीमध्ये होता. कुठेतरी चेंडू समोर आल्यानंतर डोळे विस्फारले होते या शतरक्षकाचे. कुठेतरी कन्फ्युज झाला होता आणि चेंडू मात्र गेला होता 4 धावांसाठी. पुन्हा एकदा विनोद परेड राईट आर्म ओव्हर द विकेट. दीपक मडवीसाठी आतापर्यंत चांगली फलंदाजी होते दीपकाच्या माध्यमातून. विचार केला तर या मॅच मध्ये यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक त्या ठिकाणी चांगला होईल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. यावेळेस अप्रतिम शतरक्षण झालंय. गोलंदाजी देखील खूप चांगली होते. तितक्या चांगल्या दर्जाचं शतरक्षण देखील या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली दीपक मडवी याला. दीपक मडवी आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान देते आपल्या टीमसाठी. सुरुवातीला तेजस मुकादमने आक्रमण केलं, तदनंतर दीपक मडवी यानं केलेली फलंदाजी अफलातून ठरले या इनिंगचा विचार केला तर. तेजस मुकादमने आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. स्वयंभू पायगाव प्रथम फलंदाजी करत असताना धावपळकार धावाच झाले. त्या बिनबाद 37 धावा. चांगला टोटल आतापर्यंत उभारलाय बाबेसर या संघानं. बिल्कुल. और दी ग्रेट मराठा के बॉलिंग को हम देखते हैं, उनके गेंदबाजों को तो तरस गई विकेट के लिए. तर नक्कीच यार कुठेतरी संधी निर्माण झाली होती. दीपक मडवी याचा झेल घेण्याचा. संजय पाटील त्या ठिकाणी होते. स्लीपमध्ये झेल सुटलाय. तदनंतर दीपक मडवी अक्षरशः बरसलाय. काय चांगली फलंदाजी केली. झेल सोडला, तदनंतर दीपक मडवीच्या बॅटमधून मोठे मोठे फटके देखील पाहायला मिळाले बाबेसर. बिल्कुल. बड़े बैट्समैन को कभी भी आपको मौका नहीं देना चाहिए. बड़े बैट्समैन का ऐसा रहता है, इनको आप उंगली पकड़ा दो तो ये आपका हाथ पकड़ ले. ज्या शतरक्षकाने झेल सोडला होता तो शतरक्षक मात्र आता गोलंदाजीसाठी आलाय. संजय पाटील एक चांगला खेळाडू आहे. द ग्रेट मराठा जुचंद्रचा विचार केला तर चांगली कामगिरी करतोय. यावेळेस मात्र संजय पाटील षटक क्रमांक 14 टाकतोय आणि सामोरे असेल दीपक मडवी द आर्ट ऑफ भिवंडी. संजय पाटील आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू आहे की काय यासाठीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात दापोलकर धावा होतील त्या 38 धावा. कुठेतरी यावेळेस बघितलं खराब चेंडू फेकलाय या गोलंदाजानं. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस चेंडू पेस गतीमध्ये परिवर्तन. कुठेतरी दीपक मडवीचा फुटवर्क चेक केला होता. या गोलंदाजानं फलंदाजाला रीड केला होता. वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली या चेंडूवर. संजय पाटील पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू. स्लो आर्म डिलिव्हरी होती. यावेळेस मात्र झेल उडायलाय की काय आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी सुरेख फटका. Great stroke. You can see there goes his back foot and hooks does ball like a half hook up pull over the backward squall. A calculated 6. Terrific shot from Madhvi.
तर नक्कीच अप्रतिम फटका खेळले, शपल क्रॉस झाले होते. काय अफलातून फटका आलाय दीपक मडवीच्या बॅट मधून. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 44 आकड्यावर. यानंतर होणारा सामना सदानंद स्मृती कामण आणि सोनिका माता मालोडी बी या संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. सदानंद स्मृती कामण आणि सोनिका माता मालोडी बी दोन्ही संघाच्या कर्णधाराने सदानंद स्मृती कामन आणि सोनिका माता मालोडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. संजय पाटील राईट आर्म राऊंड विकेट. दीपक साडी यावेळेस मात्र कुठेतरी यावेळेस चांगला चेंडू होता परंतु बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र गेलाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. तर या मॅच मध्ये आपण एकंदरीत बघितलं धावा येताना दिसतात. दीपक मडवीच्या बॅट मधून धावा येताना दिसतात. एक चांगली धावफलकावर धावा आतापर्यंत उभारली आहे स्वयंभू पायगाव संघानं. तर नक्कीच तन्मय पाटील आणि अंकित पाटील यांच्याकडून संजय पाटील याला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस अराउंड द लेग 3 फ्लॅचित खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणे बाबे सरी पूर्णपणे शफल क्रॉस झाले होते आणि संजय पाटीलने काय चांगला चेंडू टाकलाय. 3 फ्लॅचित झालाय दीपक मडवी फलंदाज. बिल्कुल ये देखिए उन्हें पता ही नहीं था कि वो क्या कर रहे हैं. आ बैल मुझे मार, ये तो बहुत बार हमने देखा है. आ बॉल मुझे मार, इतना ज्यादा शफल किया कि उनको पता ही नहीं था उनका लेग स्टंप का है. खूप जास्त शफल क्रॉस केला होता. संजय पाटीलचं कौतुक करावं लागेल. अराउंड त्रिफलाची दीपक मडवी सारख्या एका मोठ्या खेळाडूला बाद केलाय. एक चांगला चेंडू टाकलाय संजय पाटील या गोलंदाजानं. दरम्यान नवीन फलंदाज नितीन मुकादम आलाय. कुठेतरी जितू गवळी कुठे मागे राहिलाय. तर नक्कीच जितू गवळी आणि दीपक मडवी हे नवोदित खेळाडूंना कधी ते पुढे पाठवत असतात आणि या मॅच मध्ये देखील नितीन मुकादमला पाठवलाय फलंदाजीसाठी. संजय पाटील आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट राऊंड विकेट. कुठेतरी आपण पाहिलं संजय पाटीलनं सुरुवातीला खराब गोलंदाजी केली परंतु दीपक मडवीला आता मात्र बाद केलाय. या चेंडूवर संजय यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. चेंडूने उचली देखील घेतली नव्हती. कुठेतरी पूर्णपणे चकित झालाय नितीन मुकादम हा फलंदाज. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकतोय संजय पाटील. तर मित्रांनो आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी. यावेळेस पुन्हा एकदा 3 फ्लॅचित खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन. एका ओव्हर मध्ये सातत्यानं तसंच घडताना दिसतंय. सुरुवातीला दीपक मडवीला अराउंड 3 फ्लॅचित केलं होतं आणि यावेळेस मात्र नितीन मुकादम देखील. खराब क्रिकेट सुरुवातीच्या शेवटच्या काही चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्वयंभू पायगाव या संघाच्या माध्यमातून. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये स्वयंभू पायगाव संघानं धाबळकर धावा लावले त्या 48 धावा आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय द ग्रेट मराठा झू चंद्र संघासमोर. सदानंद स्मृती कामन आणि सोनिका माता मालोडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. दरम्यान पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा झाल्या होत्या. 49 धावांचं टार्गेट दिलंय द ग्रेट मराठा झू चंद्र या संघाला. सोनिका माता मालोडी आणि सदानंद स्मृती कामन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचंय. दरम्यान सदानंद स्मृती कामन संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. सोनिका माता मालोडी संघाचा कर्णधार आपण प्लीज नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. तर नक्कीच आपण जाऊया मॅच समरीकडे. पहिल्या इनिंग मध्ये दीपक मडवी चांगली फलंदाजी देखील केली. दीपक मडवीनं 15 चेंडूमध्ये 32 धावा केल्या होत्या. तदनंतर तेजस मुकादम 7 चेंडूमध्ये 14 धावा. तर नितीन मुकादम मात्र 2 चेंडूचा सामना केलाय आणि 0 धावा देखील केल्या होत्या. तर नक्की सुरुवातीला चांगली फलंदाजी झाली परंतु शेवटच्या षटकामध्ये संजय पाटीलनं कुठेतरी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि बघितलं आपण संजय पाटीलनं एका षटकामध्ये 2 गडी बाद करून 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अशोक यानं एका षटकामध्ये 15 धावा खर्च केला. मितेश शिंगोडे यांनी देखील एका षटकामध्ये 15 धावा खर्च केला. विनोद परेड यांनी एका षटकामध्ये 7च धावा दिल्या होत्या. काय चांगली गोलंदाजी केली होती. सोनिका माता मालोडी संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे.
तर शाहिदभाई कामण आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शाहिदभाई कामण आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ते मित्रांनो आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ ठाणा सिद्दीकजी बाबे देखील आपल्यासोबत जोडलेत. तसेच व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील. लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः क्रीडा रसिकांना वेट लावलं होतं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. एक चांगल्या प्रकारे संकल्पना त्यांच्या माध्यमातून झाली होती. नक्कीच जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा क्रिकेट मात्र बंद होतं, परंतु इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कुठेतरी क्रिकेटला जिवंतपणा ठेवण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून झाला होता. ते चांगले समालोचक देखील आहेत. कालच्या दिवसापासून आपण पाय परिसरामध्ये त्यांचा आवाज देखील ऐकलाय. तर नक्कीच त्यांचं देखील आम्ही या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच थोड्या वेळामध्ये देखील ते देखील जॉईन होतील समालोचन करण्यासाठी. मनीषजी पाटील भिवंडी परिसरामध्ये देखील त्यांनी काही स्पर्धा देखील अटेंड केल्या. चांगला अनुभव देखील आहे समालोचकाचा. दरम्यान नाणेफेचा कॉल होतोय सदानंद स्मृती कामण विरुद्ध सोनिका माता मालोडी या दोन संघामध्ये. तर नाणेफेचा कॉल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शाहिदभाई यांना. व्यासपीठावर आगमन होते शाहिदभाई कामण यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य या ठिकाणी खर्च करणार आहेत त्यासाठी नक्कीच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपला आभार देखील. यावेळेस पहिल्या षटकामध्ये समीर पाटीलनं काय चांगला चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडूची समाप्ती केलाय. तर 4 गाव प्रीमियर लीग पासून समीर पाटीलनं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. सामना सुरू करूया आपण. स्ट्राईकवर बॅट्समन असेल भूपेश. यावेळेस हलकासा ओव्हर पिच होता. लिडिंग एज लागते. क्षेत्ररक्षक येते गल्लीमधून झेल स्वीकारतोय आणि विकेटचं पतन पहिला हादरा बसतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला पाठलाग करायचा होता 49 धावांचा, पण मात्र पाठलाग करता करता दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. बिल्कुल ये देखिए जिस तरह से खेलने की कोशिश की थी और मैं सराहना करूंगा जीतू गवली की, जिन्होंने फ्लाई स्लिप पे जो खिलाड़ी खड़े थे उनको कॉल किया. कॉलिंग कैचेस में बहुत इंपॉर्टेंट रहती है और फ्लाई स्लिप पे जाके उस कैच को अंजाम दिया. पहला झटका लगता हुआ. तर नक्कीच हा झटका खूप महत्त्वाचा होता, कारण द ग्रेट मराठा जुचंद्रची बॅटिंग लाईनअप पाहिले तर जवळपास 7 to 8 नंबरपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे आणि आता कुठेतरी पहिल्याच सुरुवातीच्या षटकामध्ये दबाव टाकण्याचं तंत्र वापरलं जात आहे. तर म्हणजेच स्वयंभू पायगाव संघाकडून समीर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, त्यानंतर पहिल्या विकेटचं पतन झालं दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल नवीन फलंदाज तेजस उंद्रे, द कॅप्टन ऑफ द ग्रेट मराठा. जो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तेजस उंद्रे. स्ट्राईकवर असेल मितेश शिंगोटे. गोलंदाजी मार्कवर समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवटाचा चेंडू होता. बॅट अँड पॅड मधला चेंडू बॉटम एंडचा चांगला वापर. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. फ्लिक केलं जाते ते म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. आता मात्र फास्ट विकेट मैदानात पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून दबाव तंत्र अवलंबलं जाते, पण आता मात्र जो बेस्ट असेल तोच मात्र या सामन्यामध्ये विजय होणार आहे. दोनों टीमों के कैप्टन आपको रिपोर्ट करना है क्योंकि 1 ओवर के बाद हम टॉस करने जा रहे हैं और टॉस को अंजाम देंगे ओवर खात्मे के बाद मोहतरम शाहिद भाई जो कि अंसारी शाहिद भाई जो कामन से तशरीफ ला चुके हैं. तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त एकच आहे. पहिल्या चेंडूवर 0 आलं, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 1 धाव आणि जवळपास 49 धावांचा पाठलाग करताना आसिंग रेट 12.25 होता जयेशजी, पण आता मात्र त्याचा पाठलाग करताना कुठेतरी नांगी टाकली आहे फलंदाजांनी, असं कुठेतरी मैदानात दिसते. देखिए मैंडेटरी पावर प्ले में जितने कम रन बनेंगे चेसिंग में दबाव उतना बढ़ जाएगा. सेकंड इनिंग मध्ये तेच असते तंत्र. तुम्हाला प्रत्येक धावगतीच्या माध्यमातून तुम्हाला धावा कलेक्ट करायचे असतात, पण आता कुठेतरी कमी पडतोय द ग्रेट मराठा जुचंद्रा संघ. तेजस मुकादम टीम को अच्छा लीड कर रहे हैं. जीतू का एक्सपीरियंस, दीपक का एक्सपीरियंस.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शफल झाले, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता, गुडघे वाकवले होते, बॅकचा फेस वर केला होता, पण मात्र मिस करतोय. Beautiful ball moving way to the batsman. Batsman try to a blind swing, beats him outside the off stump. अप्पर स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता, पण व्यवस्थित तो इम्प्रोवाइज करता आला नाहीये. आता मात्र कुठेतरी डॉमिनंट करतोय स्वयंभू पायगाव हा संघ, द ग्रेट मराठा या संघावर. पाहूया पुढील 2 चेंडूवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, कारण खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण आतापर्यंत धावा झाल्यात फक्त आणि फक्त 1. पॉइंट के खिलाड़ी को हटा दिया गया और मिड विकेट 30 गज पे लगा दिया है. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय आणि क्षेत्ररक्षक येतोय झेल स्वीकारण्यासाठी, जजमेंट घेतोय, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय तेजस उंद्रेला. Excellent captaincy. देखिए मनीष, मैं आपको एक क्रिकेट की पहले वो वाकया बताता हूँ, फिर ये उस फील्डर को उसी समय वहां लाया और उसी ने कैच पकड़ा. ये रणनीति रहती है. वर्ल्ड कप 1987 में कपिल देव भारत को जीता रहे थे, हेमिंग गेंदबाजी कर रहे थे, रिकी पॉइंटिंग स्वयं जाके डीप मिड विकेट पे वानखेड़े में खड़े रहे और कपिल देव ने शॉट वहीं खेला, वो आउट हो गए, भारत सेमीफाइनल हार गया. हे अनुभवातूनच तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्हाला माहित पडलं पाहिजे की समोरील फलंदाज कुठल्या माध्यमातून खेळतोय, कशा पद्धतीने खेळतोय हे जाणलं होतं कर्णधाराने. त्यावेळी लागलीच त्याने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलं गेलं आणि महत्वपूर्ण हादरा बसवला गेला. नहीं, पहला शॉट जो खेलने की कोशिश की थी वो बॉडी लैंग्वेज को देख लिया था कप्तान तेजस पाटिल ने. जीतू गौली विकेट कीपिंग कर रहे. धावसंख्या झाली 1. पुन्हा एकदा समीर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, शरीराचा वेध घेतला गेला, लाऊड अपील, आत्मविश्वास जास्त आहे, पण पंचाचं लक्ष देखील तितकंच अचूक पाहायला मिळते. अशा पद्धतीने डॉट चेंडूची समाप्ती होते, षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 1 आहे. सर नाणेफेकीसाठी यायचंय यस, सोनिका माता मालोडी आणि मोहतरम शाहिद अंसारी से इल्तिमास करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. भूषण भोईर आमच्या टेक्निशियनकडे बघायचं आहे. कामेश भूषण भोईर कॅमेरामॅन, आमचा कॅमेरा आमच्या VIP डाईच्या समोर घेऊया. थँक्यू. टॉस को जीता है सोनिका मालवडी ने. शाहिद भाई आपका शुक्रिया. इल्तिमास है कि आपको VIP की जिन्नत बनना है. भूषण, ये बताइए कि रुपेश, ये बताइए कि ये जो नया एसोसिएशन के तहत टूर्नामेंट हो रहा है, इसके बारे में पहले आपकी क्या टिप्पणी है? हमारे लिए अच्छा हुआ है यहाँ पे ये नया एसोसिएशन बना है. तो और टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहूँगा. रीज़न बता सकते हैं? हमारे पास गेंदबाजी अच्छी है और बैटिंग भी अच्छी है. अपोजिशन साइड को 4 ओवर में कहाँ तक रोकेंगे? हम ज़्यादा उन लोगों से खेले नहीं क्योंकि ये नया एसोसिएशन है. ऑल द बेस्ट. इस मर्तबा गेंद को स्विंग कर दिया ऑन साइड में. प्रकाश, नाणेफेक जिंकली असती ते काय करते? फिल्डिंग. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, काय लक्ष समोरची टीम समोर? 50 धावाचा स्कोर मारण्याचा. कुठले फलंदाज आहेत जे चांगला स्टार्ट देणार? अकबर आहे, गणेश, मी स्वतः आहे, अमित, सिराज. एक अटीतटीचा सामना होईल. होईल. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज Malodi won the toss, selected field first. थँक्यू सिद्दीक बाबी सर, ज्यांच्या आवाजाने मात्र पूर्ण भिवंडी परिसराला नाहीच तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला भुरळ घातली आहे. तो आवाज तुम्ही आता ऐकलात आणि पुन्हा एकदा तुम्हाला सामन्याच्याकडे घेऊन जातोय. आता तुम्ही पाहता सामना तो म्हणजे द ग्रेट मराठा जुचंद्र विपक्ष स्वयंभू पायगाव. आणि स्वयंभू पायगाव संघाने प्रथम 4 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये 48 धावा जोडल्यात आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने धावफलकर फक्त धावा जोडल्यात 2 आणि गडी बाद झाले 3. देखिए, विकेटों को आगे बढ़ गए और रन पिछड़ गए. क्या बॉलिंग हो रही है स्वयंभू पायगांव की. देखिए, आपके पास एक्सपीरियंस है, जीतू गौली हैं, दीपक हैं, तेजस स्वयं बहुत बड़े कैप्टन हैं. एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा कमी गतीने हाताळला होता, इनसाइड आउट केलाय खूप चांगल्या पद्धतीने. एलिव्हेशन चांगलं होतं पण चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वयंभू पायगाव संघाचं. 4थ्या विकेटचं पतंत ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडे. तू चल मैं आया या गाण्याची शाश्वती पाहायला मिळते. बिल्कुल. द ग्रेट मराठा के जो बल्लेबाज हैं वो ग्रेट बल्लेबाजी नहीं कर पा रहे.
बैकफुट पे चले गए थे, फोर्स किया था, शरीर के करीब ताकत नहीं मिली। डीप एक्स्ट्रा कवर में कोई गलती नहीं, 2 रन पे 4 विकेट। ऐसा लगता है कि विकेटों की झड़ी लग गई है। और जो बैट्समैन है वो लग रहा है कि स्वयंभू के जो फील्डर है उनको कैचिंग प्रैक्टिस करा रहे हैं। सिद्दीक सर, तुम्हाला विचारायचं होतं तर या फटक्यामध्ये तुम्हाला स्ट्रोकची कमतरता जाणवली की ताकदची कमतरता जाणवली? नहीं, इस तरह के जो शॉट्स रहते हैं, आप फ्रंट फुट पे रहे तो कैरी हो जाते हैं, बैकफुट पे आपको गैप में खेलना होता है। तेजस पुन्हा एकदा हो बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये स्टान्स देखील तसाच पाहायला मिळाला होता, पण मात्र खूप चांगलं चेंडूची हाताळणी केली. वेगवान चेंडू हाताळला गेला होता. चेंडू डॉट होते. धावसंख्या झाले फक्त आणि फक्त 2. चारगांव प्रीमियर लीग में भी तेजस मुकादम के जलवे काफी तीखे रहे थे। क्या बॉलिंग कर रहे कैप्टन? निलेश स्ट्राईकवर असेल आणि आतापर्यंत धावा जोडण्यामध्ये असक्षम ठरतोय आणि खूप वेळानंतर मात्र हा वाईड पाहायला मिळतो या डावातला पहिला. उसका कारण ये रहा था कि गति परिवर्तन किया था उन्होंने और नियंत्रण नहीं रहा। बहुत अच्छी विकेट कीपिंग है जीतू। आणि सर गती परिवर्तन तुम्हाला नेहमी यश देऊ शकत नाही. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा. आदरणीय सन्माननीय श्री सचिन भोईर ही मॅच पाहण्यासाठी आलेले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस आहे. पुन्हा एकदा फिंगर रोल केले गेले होते. फुलरलेला चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलं जाते चेंडू मध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या झाली 4 गडी बाद 4 धावा. रनों के लिए तरस रही है यहाँ पर द ग्रेट मराठा। सचिन भोईर जी हम हमारे बीच जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। चैंपियन ट्रॉफी में आपसे निवेदन है कि आपको मंच की शोभा बढ़ाना है। पुन्हा एकदा तेजसच्या या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 आली, त्यानंतर रनआउट झाला, त्यानंतर विकेट प्राप्त केली, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर एकदा, म्हणजेच या षटकाचा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली फक्त 5. शेवटचा चेंडू लास्ट ओव्हर विकेट. हो यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. व्यवस्थित ऑकवर्ड पुलचा फटका म्हणेन, कारण व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अडवला जाईल. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 धावांनी षटक संपते दुसरं. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5 धावा. सिद्दीक सर, काय लेखाजोखा सांगाल आणि आता मात्र येणारी 2 षटके कोणासाठी फायदेशीर ठरतील? देखिए, जिस तरह तेजस मुकादम है, जीतू है, दीपक है, मैं नहीं समझता कि अब तक गेंदबाजों ने कोई छूट दिया, आगे भी छूट देंगे। यहाँ पर सिर्फ 5 रन बने और जो अपेक्षा थी दी ग्रेट मराठा की बल्लेबाजी से वो पूरी तरह से वाइट वॉश हो चुकी। हालांकि मैच अभी बचा हुआ है और 2 ओवर में जीतने के लिए यहाँ से 44 रन चाहिए। यहाँ पर एक बात है कि हिट आउट और गेट आउट। तर नक्कीच जसं पुढील 2 षटकं सुरू होतील त्याचा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल. व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मिस्टर सिद्दीक बाबी सर. बहुत धन्यवाद मनीष पाटिल जी। जीतू गौली आए जो लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, क्वेकर 1 सबके लिए जाने जाते हैं। पहली गेंद हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर 6 रन। जीतू गौली की पहली गेंद पे खबर ली, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी रवि ने। अब देखना है कि जहां ना पहुंचे कभी वहां पहुंचे रवि। क्या बात आहे, कारण आखोड टप्प्याचा चेंडू दिला होता आणि तितकासाच बाउन्स होता. वेळ मिळाला होता, थोडीसा गती कमी होती आणि खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित फटका पाहायला मिळाला, तो म्हणजेच रवीच्या बॅटमधून. आणि या 6 धावाने मात्र कुठेतरी नवसंजीवनी मिळेल का द ग्रेट मराठा संघाला? देखिए, अब रवि ने भी ऐलान कर दिया है कि थोड़ा आर पार की लड़ाई हो जाए। जिस तरह जीतू गौली का स्वागत किया पहली गेंद पर, थोडासा दबाव जाणवेल मात्र जीतू यांच्यावर, कारण षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आला आणि अजूनही 5 चेंडू डिलिव्हर करण्याचे शिल्लक आहेत, ते म्हणजे जीतू गवळींचे. देखना है कि रवि एक्सपीरियंस जीतू गौली का अगली गेंद में क्या असर करते हैं। आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी, मौसम बहुत ही खुशगवार है, हवा रुक चुकी है, लेकिन नमी का और ठंडी का एहसास, दूधिया रोशनी, फ्लड टावर पे हम देखते हैं तो साफ लगता है कि क्या चल रहा है, फॉग चल रहा है। क्या बात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 38 धावांची. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. जवळपास 18 ते 19चा आस्किंग रेट झाला आणि आस्किंग रेट वाढत चाललेला आहे. जीतू गौली राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए हाईवे एंड की तरफ से इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव वी की शक्ल में लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ऑफ ऑल भी आउट हो गए लॉन्ग ऑफ पे, सीधा ट्रैवल कर गई थी। हालांकि विद द ब्रेक खेला था। रिप्ले में हम देखना चाहेंगे
क्योंकि लेग ब्रेक गेंद थी और विद द ब्रेक खेला था। थोडासा रिफ्लेक्स थोडासा स्लो झाला होता, रिॲक्शन टाइम थोडंसं कमी जाणवलं होतं. आपल्याला तुमची मोमेंट खूप फास्ट असायला हवी, तुमची बॉडी लँग्वेज थोडीशी क्विक असायला हवी असे स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण स्ट्रोक चुकीचा नव्हता पण ताकद थोडीशी कमी वाटली मला या फटक्यामध्ये. देखिए दुनिया क्रिकेट में बहुत से बैट्समैन है मनीष, हर गेंद तो हिट करने की नहीं रहती है, लेकिन यह मजबूरी थी बैट्समैन की, मरता क्या ना करता। आस्किंग रन रेट बढ़ा था, ओवर पिच गेंद जरूर थी, लेकिन कहीं ना कहीं विद दी स्पिन खेला था, लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए जीतू गौली। ओ बढ़िया लेग ब्रेक, बुलबुलैया, टिप्पा खाने के बाद एक और विकेट। जीतू गौली अब हैट्रिक पर, क्या बॉलिंग कर रहे। पहिल्या चेंडूवर 6 आले, त्यानंतर मात्र मनाशी निश्चय केला की मी जितू गवळी आहे, माझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्या. एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या नजीक अडवला गेला आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण केलं. मनीष पाटिल, आपने मराठा पंजाब और बी इंडियन का वो मुकाबला देखा होगा, पैक क्राउड था बाली ट्रॉफी 2018 में, गेंदबाज थे, गेंद थमा दी, जीतू ने मंग के गेंद ली थी और वो मैच उन्होंने निकाल दिया था, लेकिन उसमें आतिश बांबड़े का भी बहुत बड़ा रोल रहा था। क्या बात आहे, हे रेकॉर्ड्स फक्त तुमच्या माध्यमातूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील, कारण खूप मोठा दांडगा अनुभव आहे तुमचा सर. राइट आर्म ओवर द विकेट, फिर से लेग ब्रेक, बैट्समैन को हलने ही नहीं दे रहे हैं। सर जितू सरांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेणार होतात आणि खरंच इंटरव्ह्यू घ्यायला हवा असं कुठेतरी मला वाटते. बिल्कुल, जो नेक्स्ट सीजन रहेगा सेशन उसमें रहेगा। यॉर्कर लेन की गेंद थी, तेज किया था, परिवर्तन के तौर पे ऑफिस टोस खेला मिड विकेट पर, 1 रन, अब जाकर 12 रन बने, तीसरा ओव्हर चल रहा है। वर येण्याची संधी मिळत नाहीये, कुठला स्ट्रोक कंप्लीट करण्याची संधी मिळत नाहीये. जीतू गौली इस मर्तबा फिर से लेग ब्रेक गेंद थी, पिछले पांव पे जाके कट करना चाहते थे, बीट किया उछाल से, क्या ओवर समाप्त किया। देखिए आप जितना जल्दी ओवर करते हैं बैट्समैन को समझने का उतना मौका नहीं मिलता है। यही कारण है कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई ऐसे गेंदबाज हैं, स्पेशली शाहिद आफरीदी, अपना ओवर बहुत जल्दी पूरा करते हैं, ताकि बैट्समैन के मन में क्या चल रहा है उसको सोचने का मौका नहीं मिलता है। यशस्वी फलंदाजाची परिभाषा काय आहे तर तो समोरील गोलंदाजाला रीड करतो, रीड करून मात्र त्याला खेळतो आणि आता मात्र रीड करण्याची संधी दिली नाही, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता जरूर, पण त्यानंतर मात्र एकच धाव खर्च केले. एकंदरीत या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12 आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 6 चेंडूंमध्ये 37 धावांची. बिल्कुल, सुपर ओवर के लिए या तो हर्षल गिब्स को लाना होगा या तो गैरी सोबर्स को लाना होगा या युवराज सिंह को लाना होगा, तो जाकर, या रवि शास्त्री को लाना होगा। नई चेसिंग में अगर टेनिस क्रिकेट की बात है भिवंडी तालुका के, तो एक ही बैट्समैन एक कारनामा अंजाम दे चुके हैं, पपिया खारिक, 6 गेंदों में 6 सिक्सर। चेसिंग की बात है, 6 में 6 मारने वाले बहुत है। दीपक की गेंद हुक करने की कोशिश नजरें हट गई थी, फ्लाई स्लिप पे गेंद को उठाया और डायरेक्ट थ्रो और बैट्समैन ने अपना विकेट फेंक दिया। मला असंच वाटते बॉडी लँग्वेज डाऊन झालेली आहे, आत्मविश्वास कमी झालाय द ग्रेट मराठा संघाचा, कारण आता पाहायचं झालं तर फक्त कॅज्युअली क्रिकेट पाहायला मिळते, औपचारिकतेने क्रिकेट खेळतात, कारण 6 चेंडू 37 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला होते, पण आता मस्त आखूटपणा चेंडू होता, पडल्यानंतर तितकाच वेगाने उसळतोय आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होऊन फलंदाजाला परतावं लागले. 5 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. 5 balls 37 टू विन. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच हेमंत. देखना है कि अब औपचारिकताएं रह गई है, 5 गेंदों में ये रन जब भी बन सकते हैं जब दीपक मडवी चाहे। गोलंदाजाने चूक केली, गोलंदाजाने संधी दिली तरच मात्र फलंदाज हवी होऊ शकेल, पण मात्र दीपक मडवींना मान्य आहे क्रिकेट काय, कारण प्युअर क्रिकेट कोण खेळते तर दीपक मडवी आपण खूप वेळा प्युअर क्रिकेट खेळताना पाहिले. देखिए दी ग्रेट मराठा की बल्लेबाजी बहुत मजबूत थी, कहीं ना कहीं पहले ओवर में ही उन्होंने जो कम रन बनाए समीर के सामने, वहां से उन पे दबाव आया, क्योंकि इस तरह का जो लक्ष्य रहता है मैंडेटरी पावर प्ले में आपको अच्छी शुरुआत करना होती है। टीम बहुत बड़ी है, लेकिन आज के जो बल्लेबाजी का उनका परफॉर्मेंस है
वो उतना अच्छा नहीं है। बहरहाल कभी कभी ऐसा रहता है, मनीष पाटिल के आदमी का दिन ही नहीं रहता है। हे पण खूप योग्य म्हणाला, कारण जर या वाक्याचं योग्य उदाहरण म्हणजेच काय, पायगाव काल पण दिवस नव्हता आणि आज पण दिवस नाहीये. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए नितिन मुकादम ड्राइव किया, गेंद को सीधा डाउन द ग्राउंड, 6 रन। ये शॉट बहुत अच्छा था, कलाइयों में ताकत भर दी थी। पण कुठेतरी उशीर झालाय हा फटका येण्यासाठी, कारण हे फटके पहिल्या 2 षटकामध्ये येणं अपेक्षित होतं, पण तसं काय होत नाहीये. चांगला स्ट्रोक होता, अजूनही गरज आहे ती म्हणजेच 31 धावांची, चेंडू शिल्लक असेल 4 आणि दीपक मडवी दुखापतग्रस्त होऊन परत आलेले आहेत, आपण पाहू शकतायत. ते म्हणजेच थर्ड मॅन क्षेत्रात. बड़ी देर की मेहरबा आते आते इस शॉट ने काफी देर कर दी, और कहा जाता है कि बत्ती में तेल उसी वक्त डाला जाए जबकि उसकी लो फड़फड़ा रही हो। बुझने के बाद तेल डालने से कुछ नहीं होगा। प्रत्येक गोष्ट योग्य त्या वेळी झालीच पाहिजे, म्हणूनच की या पुढील जे सामने होणार आहेत त्यांनी हा अभ्यास करायला हवा की ज्या धावगतीने खेळायचंय त्या धावगतीने खेळ झालं तर तुमचं पराभवाचं अंतर कमी होतं किंवा तुम्ही विजयाच्या समीप जाऊन पोहोचता. दीपक की जगह पर नितिन आए, बल्ले का सीरा और बढ़िया कैच, एक और विकेट। लिविंग एज लगा था, कोई गलती नहीं, अच्छा कैच। आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल, कारण लगातार 8 फलंदाज बाद झालेले आहेत द ग्रेट मराठा संघाची, आणि धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 18 धावा, आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय, पूर्णपणे पकड मजबूत केलंय स्वयंभू पायगाव या संघाने, दाखवून दिलंय की या परिसरातला दादा संघ कोण आहे. तर स्वयंभू पायगाव संघ, द ग्रेट मराठा संघाचे माध्यमातून मोहनजी थोडेसे नाराज असतील, कारण हा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत, पण मात्र त्यांच्या संघाकडून, त्यांच्या स्वतःच्या संघाकडून प्रदर्शन चांगलं राहिलं नाहीये. 3 चेंडूमध्ये अजूनही गरज आहे 31 धावांची. सिर्फ फॉर्मेलिटीज रह गई है, ह्यूज मार्जिन से स्वयंभू पायगांव मैच जीतने जा रही है। इस मर्तबा धीमी गेंद थी, गति परिवर्तन था, पहले ही फ्रंट फुट पे कमिट हो चुके थे, गेंद की लंबाई को खींच लिया, डॉट गेंद। खरंच यावेळेस मात्र पुढील सामन्याची पूर्वतयारी करतायत स्वयंभू पायगाव संघाची खेळाडू, असं कुठेतरी जाणवते. आज ड्यू फैक्टर बहुत ज्यादा लग रहा है। इस मर्तबा बल्ले के अंदर लगी है, गेंद डीप स्क्वायर लेग पे गई है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। तर 5 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहे, धावसंख्या 19 झालेली आहे, आणि आता मात्र एका चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सिंधिक सर. लास्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. ये गेंद इस मर्तबा शॉर्ट हम पुल करने की कोशिश, एलिवेशन नहीं था, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर, गेंद गई शॉर्ट वाइडिश फाइन लेग पर, और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है स्वयंभू पायगांव ने। कॉन्ग्रेचुलेशन तेजस मुकादम, द कैप्टन, जीतू गवली, द पावर हिटर ऑफ भिवंडी एंड हार्ट ऑफ भिवंडी, दीपक मडवी एंड ऑल टीम। हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक द ग्रेट मराठा। इस मैच के या पुढील सामना असेल तो म्हणजे श्री सोनिका माता मालोडी विपक्ष